भारतापुढे दुहेरी संकट. इस्रायल इराण युद्धात नेमकी भारताची भूमिका काय? युद्धाचा भारताला कसा फटका बसणार, सगळं जाणून घेऊ. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर भीषण हल्ला केला आणि इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. खामेनींच्या मृत्यूचे पडसाद आता अख्ख्या जगभरात उमटायला सुरुवात झाली आहे. या जागतिक तणावामुळे भारताच्या अर्थकारणावर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतावर या युद्धाचा कसा परिणाम होऊ शकतो, भारताच्या अडचणी नेमक्या कशा वाढू शकतात, सगळं जाणून घेऊयात. भारतात नेमकं काय महागणार ते सुद्धा बघा. या युद्धाचे थेट पडसाद आता जागतिक तेल बाजारात उमटायला सुरुवात झाली आहे. इराण हा कच्च्या तेलाचा प्रमुख उत्पादक देश आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होण्याची भीती आता निर्माण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते हा संघर्ष लांबला तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते आणि सर्वसामान्यांना महागाईच्या झळा यामुळे सोसाव्या लागू शकतात. सर्वात मोठी भीती म्हणजे स्ट्रेट ऑफ हार्मुज या सागरी मार्गाबाबत वर्तवण्यात येते. हा मार्ग जागतिक तेल व्यापाराचा कणा मानला जातो. जर हा मार्ग विस्कळीत झाला तर जागतिक तेल पुरवठा ठप्प होऊ शकतो. पुरवठा खंडित होण्याच्या भीतीनं कच्च्या तेलाचे दर सुरुवातीच्या सत्रांमध्ये जवळजवळ 8% वाढू शकतात. गुंतवणूकदारांना सुद्धा या युद्धाचा मोठा फटका बसू शकतो. तज्ज्ञांच्या मते सध्याच्या परिस्थितीत ट्रेडर्सनी अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. भूराजकीय घडामोडींशी संबंधित प्रत्येक नवीन बातमी या किमतींमध्ये अचानक मोठे बदल घडवून आणू शकते. अशा प्रकारे जागतिक अस्थिरतेच्या काळात मोठी जोखीम घेण्याऐवजी स्टॉप लॉस आणि जोखीम व्यवस्थापनाला प्राधान्य देणं गरजेचं आहे. डॉलर इंडेक्स मधील चढउतारांमुळे दिवसभर सोन्याच्या भावामध्ये मोठी अस्थिरता राहू शकते, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केलाय. या युद्धात भारताची नेमकी भूमिका काय? इराणमधून भारतात अनेक गोष्टींची आयात होते. आता भारत आणि इराणचे नेमके कसे संबंध आहेत त्याकडेही एक नजर टाकूयात. इराणमधून भारतात अनेक गोष्टींची आयात होते तर भारत सुद्धा इराणमध्ये अनेक गोष्टी निर्यात करतो. त्यामुळे या दोघांचे व्यापारी संबंध पाहता भारताला इराणशी शत्रुत्व पुकारून चालणार नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 फेब्रुवारीला इस्रायलचा दौरा केला होता. 2 दिवसीय दौरा आटोपून मोदी भारतात परतताच अमेरिकेने इराणवर हल्ले केले. मोदींनी इस्रायल दौऱ्यावेळी 7 ऑक्टोबर 2023ला हमासने केलेल्या बर्बर दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला होता. प्राण गमावलेल्या, उद्ध्वस्त झालेल्या प्रत्येक कुटुंबाबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. आम्हाला तुमचं दुःख समजतंय. या क्षणी आणि त्यानंतर सुद्धा भारत इस्रायल सोबत पूर्ण विश्वासाने उभा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले होते. त्यामुळे भारत आणि इस्रायलचे संबंध कसे आहेत यावरून स्पष्ट होतं. भारत आणि इस्रायलच्या मैत्रीपूर्ण संबंधांची झलक आपल्याला मोदींच्या इस्रायल दौऱ्यावेळीच पाहायला मिळाली होती. त्यामुळे आता अमेरिका, इस्रायल आणि त्याविरुद्ध इराण असं जे युद्ध पेटलंय त्या युद्धात भारताची नेमकी काय भूमिका आहे हे भारताने अजून सुद्धा अधिकृतरित्या स्पष्ट केलेलं नाहीये. कारण भारताला कुठल्याही देशाची शत्रुत्व पुकारून चालणार नाहीये. यामुळे भारताचं मोठं संकट होऊ शकतं किंवा यामुळे भारताला मोठा फटका बसू शकतो. आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं 28 फेब्रुवारीला एक निवेदन जारी केलं होतं. यामध्ये इस्रायल इराण संघर्षाबाबत भारताने गंभीर चिंता व्यक्त केली होती. मंत्रालयाने म्हटलं होतं की इराण आणि आखाती प्रदेशातील अलीकडील घडामोडींमुळे भारत अत्यंत चिंतेत आहे. सर्व संबंधित पक्षांनी संयम बाळगावा, तणाव वाढू नये यासाठी प्रयत्न करावेत आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावं, असं आवाहन यावेळी करण्यात आलं होतं. त्यामुळे सध्या तटस्थ असलेल्या भारतापुढे आता दुहेरी संकट येऊन ठेपलंय. पुढे या युद्धाने जर रौद्र रूप धारण केलं तर भारताला राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या मोठा फटका बसणार हे मात्र नक्की आहे.